हॅलो. तर आज आपण नवीन कोर्सला चालू करतोय. पहिला सी लँग्वेज, बेसिक ऑफ सी लँग्वेज. आज आपण त्याच्यातलं एकदम इंट्रोडक्शन बघणार आहे. त्याच्यामध्ये मग लँग्वेजेस काय असतात, त्याच्यानंतर कंपायलर काय असतं, प्रोसेस काय असते, डेटा टाईप काय असतात, व्हेरिएबल काय असतात, एकदम बेसिक गोष्टी. हळूहळू आपण ऍडव्हान्स लेवलला जाऊ. ओके. सो पहिला टॉपिक, लँग्वेज म्हणजे काय असतं. आता लँग्वेज सिम्पल आहे, आपण रोज बोलतोय. मी आता तुमच्याशी बोलतोय, मराठीत बोलतोय, तर याला म्हणतात लँग्वेज. सिम्पल आहे. ओके. हीच लँग्वेज समजा आपण कॉम्प्युटरशी बोलायला घेतली, एखाद्या मशीन सोबत बोलतोय, मशीन सोबत ज्या भाषेमध्ये आपण बोलतो त्याला म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, ठीक. आता मशीन सोबत बोलायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात जुनी लँग्वेज जी आहे किंवा सर्वात मशीनला जी आवडणारी लँग्वेज आहे ती म्हणजे मशीन लँग्वेज. त्याला आपण बायनरी लँग्वेज म्हणतो. बायनरी लँग्वेज म्हणजे काय? जर तुम्ही आता समजा घरी असाल, तुम्ही डेली लाईफमध्ये काहीतरी लाईट चालू करताय किंवा फॅन चालू करताय, बरोबर? तिथं ऑप्शन किती असतं आपल्याकडे? एक तर चालू किंवा बंद. हीच जी गोष्ट आहे आपण न्यूमरिक फॉर्म मध्ये समजा प्रेझेंट केली. समजा चालू असेल तर आपण दाबलं 1. ठीक आहे. समजा माझा लाईट चालू आहे तर मी काय म्हणेल 1. जर लाईट बंद असेल तर मी काय म्हणेल 0. तर ही जी गोष्ट आहे याला म्हणतात बायनरी लँग्वेज. आपल्याकडे दोनच गोष्टी आहेत, बायनरी म्हणून 2. ओके, ठीक. ही जी लँग्वेज आहे ही फक्त मशीनला समजते, बरोबर ना? मशीनला समजते. हीच जी लँग्वेज आहे ही आपल्याला समजते का? आता मला कोड लिहायचा एवढा मोठा, मला वेबसाईट लिहायची, वेबसाईट बनवायची आहे, तर वेबसाईट बनवण्यासाठी मी 010101 असं लिहित बसेल का? नाही. तर मग आपल्याला कम्फर्टेबल, कारण की आपण लिहितोय, आपण बनवणार आहे, आपण कमांड देणार आहे कोणाला? मशीनला. तर याच्यासाठी आपल्याला एक ह्युमन रिडेबल लँग्वेज लागते. म्हणजे आपल्याला जी समजते अशी लँग्वेज आपल्याला तिथे लागते. तर त्याला म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज. सिंपल एवढं, ठीक आहे. तर पहिले प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपल्याला काय काय येतं? एक येतं सी, जावा, मग एक येतं C++. हे नाव ऐकले असतील. आता लेटेस्ट पायथन. हे काय आहेत? या लँग्वेजेस. कशा लँग्वेजेस आहेत? जे आपण इंग्लिशमध्ये लिहितो. कशामध्ये लिहितो? इंग्लिशमध्ये, जे आपल्याला समजतं. आता ही जी लँग्वेज आहे ही पुढे कन्वर्ट होते कशामध्ये? बायनरी लँग्वेजमध्ये, मशीन लँग्वेजमध्ये. तर ही प्रोसेस कशी असते ती पुढे आपण समजून घेऊ. ओके, ठीक. आता आज आपल्याला बघायचं सी लँग्वेज. फोकस कशावरती आहे? सी लँग्वेजवरती. आता सी लँग्वेज काय? बेसिक. आता हे जे नाव आहे ना सी लँग्वेज, कसं झालं माहिती आहे का? सर्वात स्टार्टिंगला होती ए लँग्वेज, फॉर एक्झाम्पल असेंब्ली लँग्वेज. ठीक आहे. असेंब्ली लँग्वेज नंतर जो यांचा डेव्हलपर होता, यांची जी टीम होती डेव्हलपरची, या टीम मध्ये एका डेव्हलपरने, एका मेंबरनी त्याच्या आधी बी लँग्वेज बनवली होती. कोणती लँग्वेज? पहिली होती असेंब्ली. पहिली होती असेंब्ली. असेंब्ली नंतर कोणती आली? बी लँग्वेज. आता ए झालं, बी झालं, उरलं कोण? सी. तर बाय डिफॉल्ट आता कोणती लँग्वेज येईल? सी लँग्वेज. एवढं काही हार्ड नाहीये, नाव सिंपल, सी लँग्वेज. ठीक आहे. फक्त हे असं काहीतरी आलेलं आहे, एवढंच. आता याच्यानंतर हे समजलं, ठीक. आता याच्यानंतर प्रोसेस कशी असते बघा. मला मशीन सोबत बोलायचं, कम्प्युटर सोबत बोलायचं, तर पहिले काय होईल? पहिले मी लिहिल कोड. काय लिहिल? कोड. आता कोड म्हणजे काय? जे आपण बोलतोय ना, जे मी बोलतोय, मी जे लिहिलंय, मला समजा तुम्हाला काय लिहायचं? लेटर लिहायचं, तर मी काहीतरी लिहिल. जे आपण लिहितोय, मी जे लिहून कोणाला सांगतो? मशीनला सांगतो, त्याला म्हणतात कोड. ठीक आहे, सिंपल एवढं. ओके. हा जो कोड आहे, हा कोड हा पुढे जातो कोणाकडे? मध्ये कंपायलरकडे. कोणाकडे गेला? कंपायलरकडे. आता हा कंपायलरकडे जातो आणि पुढे हा कंपायलर याला कन्वर्ट करतो कशामध्ये? मशीन लँग्वेजमध्ये. मशीन लँग्वेज ती कोणती असते? आपली बायनरी लँग्वेज. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. एक कोड असतो, बरोबर. हा कोड काय? इंग्लिश मध्ये लिहिलेला आहे, ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये. हा कन्वर्ट होतो कशामध्ये? मशीन लँग्वेजमध्ये. कन्वर्ट करायचं काम कोणाचं असतं? कंपायलर. एवढं समजलं? ओके. आता कंपाईल म्हणजे काय? नावात याचं कंपाईल कर. माझ्याकडे भरपूर फाईल्स आहेत, मी कंपाईल केलं. नाव ऐकले? कंपाईल केलं म्हणजे भरपूर लाईनचा कोड आहे आणि कंपाईल करून कोणाला दिला? मशीनला दिला. याला म्हणतात कंपाईल. सिंपल. याचं काम काय असतं? पहिलं काम ट्रान्सलेट. ट्रान्सलेट म्हणजे काय? रे इथं कोड लिहिलाय, हा मला समजतो, याला ट्रान्सलेट करायचं काम कोणामध्ये? मशीन लँग्वेजमध्ये. काम कोणाचं आहे? कंपायलरचं. सिंपल, ठीक. दुसरी गोष्ट, समजा आता मला इंग्लिश येते किंवा मराठी येते. ठीक आहे, मला मराठी येते आणि इथे एक चायनाचा माणूस बसलेला आहे, त्याला कोणती लँग्वेज येते? चायनीज येते. ठीक आहे. मध्ये एक माणूस आहे ज्याला मराठी पण येते, चायनीज पण येते. ओके. आता हा जो माणूस आहे हा काय करेल? पहिले मराठीतला ऐकेल, म्हणजे मी जे बोलतोय ते ऐकेल आणि ते पुढे जाऊन चायनीजला सांगेल, ट्रान्सलेट करायचं काम करेल. ओके. आता काय झालं? मला चायनीज माणसाचं बोलणं नाही आवडलं, मी द्यायला लागलो शिव्या. ओके. मला नाही आवडलं, मी काहीतरी माझ्या तोंडातून चुकीचा शब्द निघाला, मी काहीतरी शिवी निघाली किंवा काहीतरी चुकीचा शब्द निघाला जो मला चायनीज माणसाला सांगितलेलं चालणार नाही. कोणाला? कंपायलर किंवा ट्रान्सलेटर. मग काय होतं?
मग हा ट्रान्सलेटर मला सांगतो की तुझी भाषा चुकली आहे, तू भाषा व्यवस्थित सांग. ठीक आहे, तुझी भाषा चुकली आहे, ती भाषा व्यवस्थित कर. बरोबर, हे सांगायचं काम कोणाचं? ट्रान्सलेटरचं. इथे कोणाचं? कंपायलरचं. सेम. समजा मी लिहिताना माझ्याकडनं काही चुकी झाली किंवा मग लिहिताना चुकी झाली किंवा मी व्यवस्थित नाही लिहिलं, ठीक आहे, तर हे जे सांगायचं काम आहे कोणाचं? कंपायलरचं. समजलं का? माझ्याकडनं जी चूक झाली ते सांगायचं काम कोणाचं? कंपायलरचं. याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? चुकीला काय म्हणतात? बस, दॅट्स इट. सोपं आहे. ट्रान्सलेट करायचं काम आहे. एरर म्हणजे चूक जी झालेली आहे ती सांगायचं काम. बेसिक एवढं समजून घ्या आता पुरतं. हे दोन काम कोणाचे? कंपायलर. एवढं समजलं? ठीक. ही प्रोसेस समजली का? पहिले आपण कोड लिहितो. ही कोडची जी फाईल आहे, ही जी कोडची फाईल आहे ही आपण सेव्ह करतो .c. ओके, जर तुम्ही बघितलं असेल याला म्हणतात एक्सटेन्शन. काय म्हणतात? एक्सटेन्शन. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला इमेज स्टोअर करायची. तुमची जी इमेज आहे, इमेज कशामध्ये असते? png. ऐकलंय? किंवा तुमचं समजा तुमचं व्हिडिओ असेल, व्हिडिओ कशामध्ये असतो? MP4 किंवा आता MKV. हे काय फॉर्मॅट्स आहेत, बरोबर ना? याला म्हणतात एक्सटेन्शन. जे फाईल आहे, इथं फाईलचं नाव असतं, इथं फाईलचं नाव आहे आणि पुढे काय असतं? एक्सटेन्शन. सेम गोष्ट इथे काय आहे? तुमच्या प्रोग्रामचं नाव, तुमच्या फाईलचं नाव, कोडच्या फाईलचं नाव, पुढे काय? एक्सटेन्शन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? सोप्या गोष्टी चालू आहे. याला म्हणतात एक्सटेन्शन. तर ही जी फाईल आहे, ही फाईल कोणाकडे जाते? कंपायलरकडे. मग हा कंपायलर या फाईलला कशामध्ये कन्वर्ट करतो? बायनरी कोडमध्ये. मग ही जी फाईल आहे, ही फाईल होते .exe मध्ये. कशामध्ये स्टोअर होते? .exe. आता exe म्हणजे काय? एक्झिक्युटेबल फाईल. कशामध्ये स्टोअर होते? एक्झिक्युटेबल फाईल. म्हणजे जी एक्झिक्यूट होऊ शकते त्याला म्हणतात एक्झिक्युटेबल फाईल. समजलं? हे फायनल आउटपुट आहे आपला. ही जी फाईल आहे ही नंतर आपण काय करतो? रन. ही जी कम्प्लीट प्रोसेस आहे इथपर्यंतची, या कम्प्लीट प्रोसेसला म्हणतात कंपाईल. काय म्हणतात? कंपाईल. ही प्रोसेस झाल्यानंतर आपण काय करू शकतो? कोडला रन करू शकतो, म्हणजे आपला आउटपुट येईल. बरोबर? इथपर्यंत क्लिअर का? ओके. आता पुढे आता आपल्याकडे काय? आता आपल्याला बघायचं आता जो कोड आहे माझा, बरोबर, मला जे पण काही करायचं असेल, समजा माझी लँग्वेज आहे, मला कोड करायचा आहे, बरोबर ना? आता हा जो कोड आहे याच्यासाठी मला काय लागेल? मेमरी. बरोबर, आतापर्यंत जेवढं पण काम करतोय आपण ते कशावरती होतंय? डेटावरती. तर डेटाला स्टोअर करण्यासाठी मला काय लागेल? मेमरी. बरोबर, ही जी मेमरी आपण कोणती मेमरी यूज करतो सध्याला? रॅम. जेवढं पण तुम्ही कोडमध्ये जेवढं पण तुम्ही काही लिहाल तर ते रन केल्यानंतर जे पण काही गोष्टी असतील त्या स्टोअर कुठे होतील? रॅम मध्ये. रॅम म्हणजे काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. बेसिक. ठीक आहे. आता ही जी मेमरी आहे, इथे समजा डेटा आहे, हा काय माझा डेटा. हा डेटा मला स्टोअर करायचा कशामध्ये? मेमरीमध्ये. कशामध्ये स्टोअर करायचा? मेमरी युनिटमध्ये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा माझ्याकडे एवढा मोठा रॅम, हा काय माझ्याकडे? रॅम. मला छोटासा डेटा आहे, समजा मला 10 ही जी व्हॅल्यू ती मला स्टोअर करायची. काय? 10 व्हॅल्यू मला स्टोअर करायची. तर मी काय करेन? हा छोटासा मेमरी युनिट आहे, छोटासा डब्बा आहे. काय? डब्बा. ही व्हॅल्यू या डब्यामध्ये स्टोअर करेन. सिंपल आहे. मी याच्यात काय केली? स्टोअर केली. क्लिअर? आता हा जो डब्बा आहे या डब्याला मला समजण्यासाठी मला याला काय द्यावं लागेल? नाव. तर मी याला नाव दिलं ए. लेट सपोज काय नाव दिलं? ए. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे छोटं आहे ना, याला मी झूम आउट करतो. झूम आउट करून कसं दिसेल बघा. ए नाव दिलं. कशाला नाव दिलं मी? मेमरी युनिटला, ज्याच्यामध्ये मी व्हॅल्यू स्टोअर केली त्या डब्याला नाव दिलं. हा जो डब्बा आहे त्या डब्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर केली मी? 10. समजलं का? आता हे जे कम्प्लीट आहे ना याला म्हणतात व्हेरिएबल. काय म्हणतात? व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल इट इज अ कंटेनर. कंटेनर म्हणजे काय? डब्बा आहे, ज्या डब्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. सिंपल. काय म्हणाल याला? इट इज अ कंटेनर विच स्टोअर्स डेटा व्हॅल्यू. इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये काय? एक डब्बा आहे, डब्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतो. सिंपल. ठीक आहे. हे झालं व्हेरिएबल. आता हा जो व्हेरिएबल आहे हा काय स्टोअर करतोय? डेटा. मग या डेटाचे पण काय टाइप्स आहेत? डेटाच्या काय टाइप्स? याला आपण म्हणतो डेटा टाइप्स. ते आपण पुढे बघू. एकच मिनिट फक्त आता हे रफ करू आपण. व्हेरिएबल समजलं? व्हेरिएबल म्हणजे काय? एक डब्बा, डब्यामध्ये आपण काय स्टोअर करतोय? व्हॅल्यू. ठीक आहे. एक डब्बा आहे, डब्यामध्ये आपण काय स्टोअर केले? व्हॅल्यू. त्याला म्हणतात व्हेरिएबल. तसंच जो डेटा आहे माझा, हा डेटा आहे, या डेटाचे जे टाइप्स आहेत, या डेटाचे जे टाइप्स आहेत याला म्हणतात डेटा टाइप. बेसिक गोष्ट.
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डेटा कसा असतो, नंबरमध्ये, अल्फाबेट्समध्ये, त्याच्यानंतर सेंटेन्स असतं मोठं, त्याच्यानंतर पॉईंटमध्ये डेटा असतो, निगेटिव्ह व्हॅल्यू, मोठी व्हॅल्यू, बरोबर. टाईप्स असतात डेटाचे, याला म्हणतात डेटा टाईप. ओके, ठीक आहे. आता याच्या पण टाईप्स आहेत पुढे. तर मेजरली याच्यामध्ये 2 टाईप पडतात. एक असतं प्रिमिटिव्ह आणि दुसरं असतं नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. याला म्हणतात युजर डिफाईन. दुसऱ्या भाषेमध्ये याला युजर डिफाईन म्हणतात. याला काय म्हणतात, डिफॉल्ट किंवा प्री डिफाईन. याला काय म्हणतात, प्री डिफाईन. ओके, बेसिक नाव आहे फक्त, सांगण्याची पद्धती प्रिमिटिव्ह, नॉन प्रिमिटिव्ह, युजर डिफाईन, प्री डिफाईन. आता नावाप्रमाणेच बघा, हे काय डिफॉल्ट आहे, प्री डिफाईन आहे, हे काय युजर डिफाईन. युजर म्हणजे कोण, आपण बनवलेलं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय छोटीशी ब्रिक आहे, ब्रिक, छोटीशी वीट आहे, वीट. या विटेपासून आपण काय बनवतो, बिल्डिंग. समजा एक मोठी बिल्डिंग आहे, ही कशापासून बनवलेली आहे आपण, या छोट्याशा वीट पासून, बरोबर. ही वीट आहे, ब्रिक आहे, ब्रिक पासून आपण काय बनवली, बिल्डिंग. तर ही जी गोष्ट आहे ना, ही काय माझा बेसिक फंडामेंटल ब्लॉक आहे, याच्यापासून मी ही गोष्ट बनवू शकतो, बरोबर. हा फंडामेंटल आहे, हे नसेल तर मी हे बनवू शकतो का, नाही. हे जे फंडामेंटल आहे याला म्हणतात प्रिमिटिव्ह किंवा प्री डिफाईन डेटा टाईप. ठीक आहे. आणि हे जे प्रिमिटिव्ह आहे याच्यापासून जी आपण नवीन बनवलेली बिल्डिंग आहे, ही जी नवीन बनवलेली बिल्डिंग याला काय म्हणतात, नॉन प्रिमिटिव्ह. समजतंय का. समजा माझ्याकडे काय बेसिक गोष्ट आहे, समजा माझ्याकडे काय अल्फाबेट्स आहे, समजा A B C, हे काय माझ्याकडे अल्फाबेट्स. मग हे अल्फाबेट्स आहेत, हे काय झाले प्रिमिटिव्ह, बरोबर. यांच्यापासून मी काय बनवला, एक शब्द बनवला ABC. हा काय बनवला, शब्द. तर हा शब्द आहे काही, बरोबर. कशापासून बनवला, याच्यापासून. तर प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सर्वात फंडामेंटल, सर्वात बेसिक. यांच्यापासून मी समजा नवीन गोष्ट बनवली, याला म्हणतात युजर डिफाईन. आपण बनवलं ना आपल्यानुसार, त्याला म्हणतात युजर डिफाईन. समजलं, क्लिअर आहे, ठीक आहे. ओके. आता याच्या परत पुढे टाइप्स पडतात. हे जे दिसतंय ना, याच्या परत पुढे काय पडतात, टाइप्स. जसं की प्रिमिटिव्ह मध्ये तुम्ही ऐकलं असेल. आता मला सांगा डेटाचे किती टाइप्स आहे, नंबर, ठीक आहे. मग नंबरचे पण टाइप्स आहेत. पहिला कोणता, इंटिजर. इंटिजर साठी आपण लिहितो इंट. काय लिहितो, INT. इंटिजर साठी इंट. इंटिजर मध्ये काय काय स्टोर होईल, पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर, बरोबर. इंट लक्षात ठेवा, काय म्हणतात त्याला, इंट. त्याच्यानंतर नंबर मध्ये अजून काय शकतो, डेसिमल, बरोबर. पॉईंटचे नंबर असू शकता ना, त्याला म्हणतात पॉईंट, डेसिमल. 0.01, 0.02, बरोबर. हे जे पॉईंटचे नंबर याला आपण म्हणतो फ्लोट. काय म्हणतो, फ्लोट. सिंपल आहे, ठीक. आता माझ्याकडे खूप मोठा नंबर आहे, काय मोठा नंबर आहे, त्याला म्हणतो लॉंग. मोठा नंबर असेल तर लॉंग, बरोबर, ठीक. माझ्याकडे परत मोठा डेसिमल नंबर, याला आपण म्हणतो डबल. काय म्हणतो, डबल. लॉंग कशासाठी, मोठा इंटिजर नंबर. डबल कशासाठी, मोठा डेसिमल नंबर. समजलं का, डेसिमल म्हणजे पॉईंट मधला, ठीक. नंबरचे संपले. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो कॅरेक्टर. जसं आता आपण अल्फाबेट बघितले ना, तसं आपल्याकडे काय असतं, कॅरेक्टर. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो CHAR, कॅरेक्टर. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय, A, कॅपिटल A, ठीक आहे. त्याच्यानंतर @ पण काय, कॅरेक्टर. आता इथे कन्फ्युजन होतं भरपूर मुलांना. तुम्हाला जे पण कीबोर्डवरती दिसेल, तुमचा कीबोर्ड आहे, कीबोर्डवरती जेवढे पण तुम्हाला सिम्बॉल्स दिसतात, जेवढे पण अल्फाबेट दिसतात, जेवढे पण नंबर दिसतात, ते काय, कॅरेक्टर्स आहे. जेवढं काही तुम्हाला कीबोर्डवरती दिसतं ते काय, कॅरेक्टर. कॅरेक्टर आपण लिहितो कसं, हे जे डबल इनोटेड, हे सिंगल इनोटेड कॉमा आहे ना, याने. समजा मला आता मी इथं लिहिलं, लक्ष द्या, 1, ठीक आहे. आणि इथं लिहिलं 1, ओके. हे जे वरती 1 लिहिलंय, हे काय माझं इंटिजर. का, कारण की हा डायरेक्ट नंबर लिहिलाय, बरोबर, ठीक. त्याच्यानंतर समजा हे काय, हे माझं कॅरेक्टर. का कॅरेक्टर आहे, मी आत्ताच बोललो. जे पण तुम्हाला या सिंगल इनोटेड कॉमा मध्ये दिसेल त्याला आपण म्हणतो कॅरेक्टर. ऍज सिंपल ऍज दॅट. हे काय माझं कॅरेक्टर, हा काय माझा इंटिजर. समजलं का, सोपी गोष्ट आहे, ठीक. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो बुलियन. बुलियन हा नवीन टाईप आहे आपल्याकडे, ठीक आहे. बुलियन म्हणजे काय, 0 किंवा 1. ओके. आता आपण म्हणलं ना बायनरी नंबर 0 किंवा 1, तसंच त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपण इथे एक डेटा टाईप आहे बुलियन. डेटाचा टाईप आहे बुलियन, ठीक आहे. अजून याच्यामध्ये काय असेल, फॉल्स. 0 म्हणजे काय, फॉल्स. 1 म्हणजे काय, ट्रू. हे तुम्हाला जे पण काही दिसतं ना, हे डेटाचे टाईप्स आहेत, कन्फ्युज व्हायचं नाही.
हा माझ्याकडे डेटा असेल, डेटाचे एवढे एवढे टाइप्स असतात. सिंपल. ठीक. याच्यापासून हे काय म्हणजे फंडामेंटल झाले. यांच्यापासून मी काय बनवू शकतो, नॉन प्रिमिटिव्ह युजर डिफाईन. याच्यामध्ये काय असेल, फर्स्ट अरे. ठीक आहे. हे काय आपण डिटेलमध्ये पुढे जाऊन बघू, फक्त आता लक्षात घ्या याला काय म्हणतात, अरे. त्याच्यानंतर आपल्याकडे असतं स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे दोरी नाही, स्ट्रिंग म्हणजे काय, इंग्लिश मधलं सेंटेन्स. बेसिक आहे. स्ट्रिंग म्हणजे काय, इंग्लिश मधलं सेंटेन्स. जे तुम्ही मोठे इंग्लिश मधले सेंटेन्स देतात ना, ते आपण डिनोट करतो स्ट्रिंग मध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे असतं स्ट्रक्चर, युनियन. ओके. आता हे ज्या गोष्टी आहेत हे आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये डिटेल मध्ये बघू. तुम्हाला एवढं समजलं का? याच्यामध्ये परत एकदा बघू आपण. व्हेरिएबल म्हणजे काय, पहिले लँग्वेज म्हणजे काय. ठीक आहे. लँग्वेज म्हणजे काय, लँग्वेज म्हणजे काय, एक मीडियम आहे ज्याच्याने आपण बोलतो. प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, मशीन सोबत बोलायचं. मशीन सोबत बोलायला जी लँग्वेज लागते त्याला म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. ओके. आता प्रोग्रामिंग लँग्वेजची प्रोसेस काय, सुरुवातीला आपण काय ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये एखादा कोड लिहितो. तो कोड पुढे कंपायलर काय करतो, कन्वर्ट करतो कशामध्ये, मशीन लँग्वेज. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो डेटा लागतोय तो आपण स्टोअर करतो मेमरी युनिटमध्ये. ठीक आहे. मग ज्या मेमरी युनिटमध्ये स्टोअर केला त्या डब्याला, त्या कंटेनरला काय म्हणतात, व्हेरिएबल. ओके. जो डेटा स्टोअर केला त्याचे टाइप्स असतील, त्या टाइप्सला म्हणतात डेटा टाइप्स. किती टाइप्स आहेत, एक प्रिमिटिव्ह, एक नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, काय प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सर्वात बेसिक फंडामेंटल. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय, या फंडामेंटल पासून नवीन गोष्ट मोठी बनवली याला म्हणतात नॉन प्रिमिटिव्ह. सिंपल आहे. ठीक. आता याच्यामध्ये प्रिमिटिव्ह म्हणजे काय, इंटिजर. इंटिजर म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर. फ्लोट म्हणजे काय, पॉईंट मधले नंबर. लॉंग म्हणजे काय, मोठा इंटिजर. डबल म्हणजे काय, मोठा डेसिमल. कॅरेक्टर, कॅरेक्टर म्हणजे जे पण तुम्हाला कीबोर्ड मध्ये दिसतंय ते काय, कॅरेक्टर्स. त्याच्यानंतर हे जे जेवढे पण कॅरेक्टर्स आपण कशाने लिहितो, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. ओके. त्याच्यानंतर बुलियन. बुलियन म्हणजे काय, रिप्रेझेंट करतोय कशाला, बायनरी नंबरला. एक तर 0 किंवा 1, एक तर बरोबर किंवा चूक. ओके. नॉन प्रिमिटिव्ह. अरे, अरे म्हणजे काय, पुढे जाऊन डिटेलमध्ये बघू. स्ट्रिंग म्हणजे काय, इंग्लिश मधलं सेंटेन्स. जसं तुम्ही इथं कॅरेक्टर कशाने लिहित होते, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, तसंच स्ट्रिंग आपण लिहितो डबल इन्व्हर्टेड कॉमा. समजा मला मोठा सेंटेन्स लिहायचं असेल, मी कशाने लिहिल, डबल इन्व्हर्टेड कॉमा. ओके. त्याच्यानंतर स्ट्रक्चर आणि युनियन पुढच्या लेक्चर. ओके. टोटल लेक्चर समजलं का, आता आपण काय काय बघितलं. ओके. ठीक. आता एक छोटासा टॉपिक बाकी आपला, की प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याचे 3 टाइप्स पडतात. ठीक आहे. पहिलं असतं लो लेवल, मिडियम लेवल, हाय लेवल. आता लो लेवल, मिडियम लेवल, हाय लेवल असतं काय, प्रोग्रामिंग लँग्वेज बेसिकली आपला यूज काय, मशीन सोबत बोलायचं. ठीक आहे. सॉरी, मशीन सोबत बोलायचं. मग मशीन सोबत बोलायला मशीनचा टाईप असेल, बरोबर. समजा आता मला काय करायचं, सिंपल कॅल्क्युलेटर बनवायचं. कॅल्क्युलेटर, कॅल्क्युलेटर काय, हार्डवेअर. सिंपल हार्डवेअर आहे किंवा कीबोर्ड आहे. कीबोर्डचं बटन दाबलं ना मला काहीतरी आउटपुट येतो, बरोबर. हे मला कम्युनिकेट करायचंय. हे बटन दाबल्यावर, ए दाबल्यावर मला एच दिसला पाहिजे, हे मला कोणाला सांगायचं, कीबोर्डला. कीबोर्ड काय, हार्डवेअर डिव्हाइस. तर हार्डवेअर डिव्हाइस सोबत बोलण्यासाठी आपण वापरतो लो लेवल लँग्वेज. आता हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय, जे सॉफ्टवेअर्स आहेत, तुमच्या वेबसाईट्स, तुमच्या ऍप्लिकेशन जेवढे पण तुम्हाला दिसत आहेत युजर इंटरफेसवरती. युजर इंटरफेस म्हणजे युजर ज्याच्यासोबत इंटरॅक्ट करतो. ठीक आहे. वेबसाईट झालं, ऍप झालं किंवा गेम झाले, हे काय झाले, हाय लेवल सॉफ्टवेअर्स येते. सॉफ्टवेअर त्यांच्यासोबत बोलण्यासाठी कोणती लँग्वेज लागते, हाय लेवल. समजलं का. लो लेवल म्हणजे काय, हार्डवेअर सोबत बोलायला. हाय लेवल म्हणजे सॉफ्टवेअर सोबत बोलायला. एक अशी लँग्वेज जी हार्डवेअर सोबत पण बोलतीये आणि सॉफ्टवेअर सोबत पण बोलतीये, कम्युनिकेट करते. ठीक आहे. कमांड देते, याला म्हणतात मिड लेवल लँग्वेज. समजलं का. तर ही जी सी लँग्वेज आपण जी बघतोय ती कोणती लँग्वेज आहे, मिड लेवल लँग्वेज. क्लिअर, सर्व समजलं का. आज काय काय बघितलं आपण, लँग्वेज काय असते, प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते, त्याची थ्रूआउट सायकल काय असते, प्रोसेस काय असते, कंपायलर काय असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेरिएबल काय असतात, डेटा टाईप काय असतात आणि प्रोग्रामिंग लँग्वेजचे टाईप्स काय असतात. क्लिअर. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरला. बाय बाय.